कुंडली कवरले आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय हरी श्री गणेशाय मातृ सरस्वते मातृ गुरु रामचंद्राय नमः पाच मिळत एक ठाई रविताचे पडे काही रावण भय उपस्थित सर्व श्रोते सज्जन माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावर लोटांगण घालतोय आणि आपल्या रामकथेला या ठिकाणी सुरुवात करतोय. अतिशय गोड कथा आहे. मौजे आष्टा कासा बरोबर आहे. तालुका उमरगा जिल्हा धाराशिव. इथून ही दिंडी आमच्या हरिभक्ती परायण रामचंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही संयोजक आयोजक असतील त्या सर्वांच्या त्या ठिकाणी प्रयत्नातून त्या ठिकाणी आपली ही माघ वारी पंढरपूरला आलेली आहे. एक अतिशय चांगला भव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. इथं ज्ञानयज्ञ चालू आहे. आपल्याला राम नामाचा ज्ञानयज्ञ त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये सहभागी होण्याचा योग त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि खरोखरच आमच्या गाडेकर महाराजांच्या दिंडी चालक असतील त्यांचे सगळे नियोजक असतील. जालिंदर महाराज हे दिंडी चालक आहेत. परंपरा त्यांची या माघवारीची दिंडी आहे आणि त्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी हा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. लक्ष्मण शक्ती हे रामनामाचं यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये आज तुम्ही आम्ही सगळेजण सहभागी झालेलो. आतापर्यंत आपण रामकथा ऐकलेली आहे. लक्ष्मण शक्तीचा दुसरा अध्याय या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या अध्यायामधलं विषय त्या ठिकाणी आपण आतापर्यंत ऐकला. बरोबर आहे. सगळ्यांनी हनुमंतरायाची प्रार्थना केलेली आहे. हनुमंतराया धावा आणि या सगळ्या संकटावर मात करण्याची सामर्थ्य शक्ती तुमच्यामध्ये हे सगळं हनुमंतरायाला सांगितलं. पण ज्याचं काम आहे त्याने सांगायला पाहिजे की नाही. बरोबर आहे. ज्याचं काम आहे त्यानं नाही सांगायला बाकीचे सगळे सांगायला लागलेले. अंगद सांगितला, सुग्रीव सांगितला, विभीषण सांगितलं, सगळे सांगितले. पण जगाचा मालक सांगायला लागलेले. त्याचं काम आहे हे. आणि मग मला सगळ्या श्रोत्यांना विनंती करायची आहे की ज्या वेळेला देव सांगतो त्यावेळेला तर ऐकावं नीट. बरोबर आहे. भगवान कृष्ण ज्या वेळेला बोलतोय, भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला आपण ऐकावं. अतिशय गोड कथा आहे. संसाराच्या सागरातून तरुण नेणारी ही कथा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही धावपळ करत आलो आणि तोच विषय या ठिकाणी प्राप्त झालेले. प्रभू रामचंद्र म्हणायला लागलेले, हनुमंतराया माझ्या भावाच्या भिक्षेचं दान तुला मागायला आलेलो आहे. अरे तू जर त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवलास तर आपण 5 जण एका ठिकाणी मिळणार आहोत. बरोबर आहे. तू सुद्धा माझा 5वा भाऊच आहेस की. बरोबर आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. बरोबर आहे. पिंड घालीने झडपला अंजनीने तू सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. बरोबर आहे. आणि म्हणून हनुमंत सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्राचा सख्खा भाऊ आहे. जे पायस निघालं होतं आणि जे पायस त्या ठिकाणी आमच्या कैकेयीच्या हातून निघालं, हातून धार्मिकने उडवलं आणि त्यांनी घेऊन आमच्या अंजनीच्या हातामध्ये टाकलं आणि त्याच्यापासून हनुमंताचा जन्म झाला. खरं पाहिलं तर हनुमंत सुद्धा माझ्या रामाचा भाऊच आहे. प्रभू रामचंद्र म्हणायला लागलेले, आपण एवढं सावकाश करूया, 4-5 होऊया आणि मग आपण पळू. थोडं पळवायचं तेवढं. प्रभू रामचंद्र म्हणायला लागलेले, आपण जर 5 एका ठिकाणी आलो तर या राजा रावणाची काहीच किंमत नाही. एका क्षणार्धामध्ये राजा रावणाला एका गुच्छामध्ये पाडू. बिलकुल राजा रावणाची भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये. राजा रावणाचा निपात करण्यासाठी आपल्या 5च्या एकत्रीकरणाची गरज आहे असं प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला बोलू लागलेले आहे. हेच नवल सांगू काही 5 एक झाले पायी डोळे जगे सजन वाचायच्या अगोदर ओवी वाचून ठेवायची विनंती वाचकाला. अतिशय महत्वाचा विषय आहे. बरोबर आहे. हेच नवल नाहीये. राजा रावणाला मारणं हे नवल नाहीये. आपण 5 एकत्रित होणं आणि राजा रावणाला मारणं याच्यामध्ये नवल नाही. हे सहज कार्य साध्य होण्यासारखं आहे. पण अजून एक महत्वाचं सांगतो. सहज विषय निघाला म्हणून सांगतो. या संसाराच्या सागरामध्ये अडकलेले जे अनेक जीव आहेत ते जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले. बरोबर
प्रभू रामचंद्र सांगायला लागलेले बरं सहवासाचा विषय निघाला म्हणून मी त्या ठिकाणी तुला सांगतोय या जगतलाच्या ठिकाणी या संसाराच्या सागरामध्ये जे अनेक जीव अडकलेले जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये जे अनेक जीव अडकलेले त्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर या जन्माला आलेल्या जीवाने पाचाचं एकत्रीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. कुठले पाप कसं एकत्रीकरण करायचं त्यांची परिणिती काय अतिशय गोड वर्णन प्रभू रामचंद्र करतायत. सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सर्व अंगाचे कान करा. बरोबर आहे. दोन कानाने कथा कळत नाही तुम्हाला सगळ्याच अंगाचे कान करावे लागतील. दोन कानांना आता दिवसभर चालून आलेले तिकडं ऐकलं इकडं सोडलं काही जणी झोपूनच गेलं. बरोबर आहे. आणि म्हणून जे जागे आहे त्यांना विनंती आहे सर्व अंगाचे कान करा. माझ्या प्रभू रामचंद्राचे गोड शब्द ऐका आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. होता पाचांचा एक वेळा विरे पाच भूतांचा गोळा याच इंद्रियाचा बळा एक वेळा भस्म आणि मग मात्र त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणायला लागलेले होता पाचाचा एक मेळा विरे पंच महाभूताचा गोळा. आता जो आपला देह आहे ना हा देह कशाचा आहे हा जो देह आपल्याला दिसायला लागलेला स्थूल देह आहे तो स्थूल देह पंच महाभूताच्या 25 मिश्रित तत्वापासून तयार झालेले आहे. पृथ्वी आप तेल वायू आणि आकाश अशा पंच महाभूताच्या 25 मिश्रित तत्वापासून या स्थूल देहाची निर्मिती झालेली आणि हा स्थूल देह आपल्याला विरवायचंय अर्थात विरघळवायचंय विरून थांबवायचंय अर्थात या स्थूल देहावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. स्थूल देह हा स्थूल देह जन्मतो स्थूल देह म्हणतो. तहानभूक कुणाला लागते तहानभूक प्राणाला लागते. सुख दुःख कुणाला होतं तर सुख दुःख मनाला होतं आणि म्हणून या स्थूल देहावर जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला पाचाचं एकत्रीकरण करायचंय. आणि एकदा स्थूल देहावर आपला विजय मिळवला तर ह्या पाचा इंद्रियाचा बाळा एक वेळा भस्म होतोय. पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण या पाच ज्ञानेंद्रियाचे जे पंच विषय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि त्या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी पाचा विषयाचा मेळा त्या ठिकाणी आपोआप नाहीसा होतोय. पंच महाभूताचा देह विरघळला की बाकीच्या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी नाहीशा होत आहेत असं प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलू लागलेले आहे. हेच पाच विषयांची विषय स्थिती एक निमिषाने भस्म होती विषय शोधेची शक्ती हे पाचही इंद्रियांनी एकत्र. या पाचाचे एकत्रीकरण जर झालं तर पाच विषयाची विषय स्थितीच शिल्लक राहत नाही. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे त्याचे विषय आहेत. ते विषय सेवन करण्याची शक्तीच त्या इंद्रियामध्ये राहत नाही. ती सगळी शक्ती त्या ठिकाणी विषयाची नाहीशी होते आणि तिथं भगवंताच्या चैतन्याची शक्ती निर्माण होते. अर्थात विषय स्थिती तिथं शिल्लक राहत नाही आणि विषय त्या ठिकाणी नारायण होतो. विषय तो त्यांचा झाला नारायण अर्थात नारायण विषय होतो आणि कुठलं इंद्रिय काय सेवन करायला लागले हे कळत नाही. त्या इंद्रियाचा विषयच त्या ठिकाणी चैतन्य घन त्या ठिकाणी होतोय. एक प्रभू रामचंद्रच त्या ठिकाणी इंद्रियाची स्थिती होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणे काय खाचवाई कासे या सांगते कैसे हे लागते नेणुमुखी. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचे इंद्रिय काय खायला लागले हेही त्यांना ध्यानात नसायचं. बायकोनं खरट आहे का तुरट आहे म्हणल्यावर मला काय माहित आहे म्हणले मला खरटी माहित नाही तुरटी माहित नाही कारण माझे जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय विषयाशी समरस नाहीत तर त्या इंद्रियाचा विषय राम झालेले आणि त्याच्यामुळं विठ्ठल झालेले आणि विठ्ठल झालेल्या त्या ठिकाणी विषयाची अवस्था त्या ठिकाणी रामरूप झालेली असते विठ्ठल रूप झालेली असते. इंद्रिय त्या ठिकाणी विषयाचा धावा त्या इंद्रियाकडे नसतोय असं नाथांनी सुंदर वर्णन केलं. इतस्था विचरती जाण तर सौम्यते पंच प्राण चावरचा नवली आपण निश्चल जाण सोय होत. या शरीरामध्ये पंचप्राण आहे आणि ते पंचप्राण इतस्तता या शरीरामध्ये त्या ठिकाणी कामं करायला लागलेली. प्राण अपान व्यान समान आणि उदान ही पंचप्राण या शरीरामध्ये वेगवेगळे काम करायला लागलेले आणि खरोखरच त्या ठिकाणी या पाच प्राणांचं शरीरामध्ये काम आहे म्हणून आपण जिवंत. बरोबर आहे. प्राण नावाचा वायू आपल्या हृदयस्थानाच्या ठिकाणी राहतो आणि 21,600 वेळा श्वास घेण्याचं काम करतोय 24 तासामध्ये. अपान नावाचा वायू हृदयस्थानाच्या ठिकाणी राहतो आणि मल विसर्जनाचं काम करतोय.
व्यान नावाचा वायू सर्व अंगस्थानात राहतो आणि आपले सांधे मागं पुढं करण्याचं काम करतोय. गुडघे असतील, हाताचा कोपरा असेल, गुडघ्याचा पायाचा कोपरा असेल, हे सगळं कोण करतं तर व्यान नावाचा वायू करतोय. प्राणवायू, प्राण अपान व्यान समान नावाचा वायू सर्व अंगस्थानात राहतोय आणि आपण खाल्लेल्या अन्नाचा उत्तम रस रोम रोमाच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतोय. हे समान नावाचा प्राण करतोय. प्राण अपान व्यान समान. आणि उदान नावाचा वायू कंठस्थानाच्या ठिकाणी राहतो, अन्न पाण्याचं विभाजन करतोय. ही नावाच्या नाडीतून उचकी आणि स्वप्न पाडण्याचं काम तो वायू करतोय. आणि एवढंच नाही तर प्रेतातून निघून जाऊन ते प्रेत फुगवण्याचंही काम त्या ठिकाणी तो करतोय. प्राण अपान व्यान समान आणि उदान ही पंचप्राणाची स्थिती त्या ठिकाणी अशी झालेली आहे. आणि ते पंचप्राण त्या ठिकाणी येतच विसरणारे ते साम्याला येत आहेत, अर्थात ते एकत्रित येत आहेत. तेव्हा या पाचाचं एकत्रीकरण करल तेव्हा. आणि म्हणून अशा या पाचाच्या एकत्रीकरणाचं महत्व प्रभू रामचंद्र विशद करू लागलेले आहे. एका वरल्या चौघास होय पाचाचा एक मूस, अहंकार चित्ती बुद्धिमानाचा सदर समरस सोय होती. आतापर्यंत माझ्या प्रभू रामचंद्राने जे बोललो तर ते ह्या विषयाच्या ह्या भूमीच्या संदर्भामध्ये बोललेले. एक या कलिल्या चौघास होय पाचाची एक मूस, अहंकार चित्त बुद्धिमानस स्वयं समरस स्वयं होती. एकाने चौघाला आकळायचंय. अर्थात कुणाला आकळायचंय तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराला आकळायचंय. हे चार कोण आहेत? हे चार अंतःकरण चतुष्टय. अजून म्हणाल हे काय करते तर हे या शरीराचे करते आणि भोगते. आपल्याला परमार्थ करायचे तर परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन जर कुठलं असेल तर हे अंतःकरण चतुष्टय आपल्याला आपलेचे होणं महत्वाचे आहे. हे शुद्ध होणं गरजेचं आहे. अंतःकरण चतुष्टय जोपर्यंत आपल्याला मदत करत नाही तोपर्यंत आपला परमार्थ यशस्वी होत नाही. आणि म्हणून त्या मनाला, त्या बुद्धीला, त्या चित्ताला आणि त्या अहंकाराला, बरोबर आहे, याला आपलं असं करायचंय. मनाची देवता चंद्रमा, मनाचं कार्य आहे संकल्प आणि विकल्प करणं. बुद्धीची देवता ब्रह्मा, बुद्धीचं कार्य आहे निश्चय करणं. चित्ताची देवता नारायण, चित्ताचं कार्य आहे चिंतन करणं. अहंकाराची देवता रुद्र, अहंकाराचं कार्य आहे अभिमान निर्माण करणं. आणि म्हणून या अंतःकरण चतुष्टयाला आपल्याला आपलंसं करायचंय. हे अंतःकरण चतुष्टय जोपर्यंत आपल्याला मदत करत नाही तोपर्यंत आपला परमार्थ यशस्वी होत नाही. आणि तुम्ही म्हणाल याला आपलंसं कसं करायचं तर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट सांगतोय. परमार्थामधली निष्काम कर्म आणि उपासना ही परमार्थातली महत्वाची गोष्ट आहे. आम्ही निष्काम कर्म उपासना करत नाहीये, आम्ही सकाम कर्म उपासना करतोय. त्या देवाला नाही ते मागतोय, त्या देवावर बोलत ठेवतोय आणि मग पंढरपूरला येतोय. देवा मला हे दे, मला ते दे, मला अमुक दे, मला तमुक दे. देव काही असला बाजारचा भाजीपाला आहे का काही द्यायला तुम्हाला? असं जर सगळ्याला देव देत बसला तर हा रान काढण्याचा फेरा कसा चालणार? आणि म्हणून प्रत्येक कर्म या जीवनामध्ये जे आपलं होतं ते सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. गत जन्मातील पाप पुण्याच्या साठ्यावर मनुष्य या जन्मामध्ये सुख आणि दुःख भोगतोय. गरिबी श्रीमंती सुद्धा त्यातलाच भाग आहे. आणि म्हणून देवाच्या हातात अशा नासक्या गोष्टी द्यायचं काही नाहीये. देव देतो ते चांगलं देतो. देवाला चांगलं मागा, देवाला एक मागा. देवाला आनंद आम्हाला दे, यापेक्षा दुसरं काही नको. आणि म्हणून त्या देवाला त्या ठिकाणी आपल्याला आपलंसं करायचंय. आणि त्या देवाला आपलंसं करायचं असेल तर तुम्हाला निष्काम कर्म उपासना करावी लागेल, देवाला न मागता. निष्काम कर्म उपासनेनं अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून देतोय. आणि म्हणून या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराला आपल्याला आपलंसं करायचं असेल तर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये करायचंय. अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर निघते आणि विषयाने पदार्थापर्यंत जाऊन पोहोचते. विषयावर अवलंबून करतोय आणि चिदाभास त्याला प्रकाशन करतोय. अर्थात हे सगळं वृत्तीचं काम आहे. आणि म्हणून त्या वृत्तीनं त्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराला आकळायचंय. एके आकळीला वृत्ती नाही घ्या, अंतःकरण वृत्तीला आकळायचं. म्हणजे पाचाची एक मूस झाली, पाचाची एक मूस झाली. ब्रह्मसंयोजता होता तडे, ब्रह्मसंयोजता हातातडे. आणि खरोखरच या ठिकाणी या पाचाची एकात्मता झाली तर यमधर्माची भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये. आता आम्हाला भीती वाटायला लागली ती यमाची भीती वाटायला लागली, मृत्यूची भीती वाटायला लागली. आम्हाला मरण कसं येणार, डोळत खोलत येणार की झोपल्या जाग्यात येणार की अटॅक येणार की पॅरालिसिस होणार की काय होणार?
ही परिस्थिती आज तुमच्या समोर वासून उभी टाकलेली आहे. आणि म्हणून या परिस्थितीवर जर मात करायची असेल, याचं सगळं भीती त्या ठिकाणी घालवायची असेल तर पाचाचं एकत्रीकरण करणं महत्वाचं आहे. या पाचाचं एकत्रीकरण झालं की यमाची भीती बाळगत नाही. काय धोका एकदा नियमाची भीती बाळगण्याचंच कारण आहे, कारण आम्हाला जन्म आणि मरण नाहीच आहे. बरोबर आहे. आम्ही आत्मा आहोत, आम्ही साक्षी आहोत, आम्ही ब्रह्म आहोत. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं तर यमाची भीती आपल्याला बाळगण्याची कारण नाही. यमाची भीती जो जन्मतो जो मरतो त्याला यमाची भीती आहे. आम्ही जन्मती नाही, आम्ही मरत नाही, ही आमची अवस्था आहे. अशा प्रकारची निर्माण होते. ही ब्रह्मसायुज्यता त्या ठिकाणी आपल्याला हाताला लागते. अर्थात सायुज्यता नावाची पदवी आपल्याला प्राप्त करून घ्यायची. सर्वकथा, समीकथा, स्वरूपता आणि सायुज्यता 4 मुक्ती आहेत. त्याच्यापैकी 3 मुक्त्या गौण आहेत. सायुज्यता नावाची मुक्ती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायची. सायुज्यता मुक्तीमध्ये 2 प्रकार आहेत, जीवन मुक्त आणि दुसरा विदेह मुक्त. प्रपंचाची वृत्ती देत असताना स्वस्वरूपाच्या ठिकाणी आणि प्रपंचाची वृत्ती येत नाही अशाला त्या ठिकाणी विदेह मुक्त म्हणायचं. पण खरं जीवन मुक्त व्हायची सध्या गरज आहे, कारण ते स्वतः मुक्त होत आहेत आणि दुसऱ्यालाही मुक्त करतात. अशी ब्रह्मसायुज्यता आपल्या हाताला केलेला आहे. जाणून या जीव शिव पदवी स्वस्वरूप स्वय अनुभवी पूर्ण ब्रह्म स्वयनाठासवे जीवी पंच एकत्रीकरण करण्याचं जे बळ आहे त्या बलाची ताकद किती आहे. तर जीव शिवाचं एकत्रीकरण करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जीव आहे आणि शिव आहे. जीव आणि शिव नाही आहेत, पण आम्ही आपल्या स्वतःला त्या ठिकाणी वेगळे समजलेलो. तुम्ही सुद्धा त्या शिवाचा ते बघू शकता. बरोबर आहे. जीव आणि शिव दोन्ही एकच आहे, पण आम्ही शिव वेगळा आणि जीव वेगळा आपण म्हणायला लागतो. जीव आणि शिव दोन्ही एकच आहे. जीव शिवाची एकात्मता झाली तर कली काळावर विजय मिळवण्याची ताकद त्या ठिकाणी आपल्यामध्ये निर्माण होते. कली काळावर विजय आपल्याला मिळवता येतो. पंच ऐक्य भावी पद आहेसे अर्थात सायुज्यता नावाचं जे पद आहे या पाचाच्या एकत्रीकरणामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतं. जीव शिवाची एकात्मता कशी करायची तर जीवाचा वाचार्थ बाजूला काढायचा आहे आणि शिवाचा वाचार्थ बाजूला काढायचा आहे. जीवाचा लक्षार्थ साक्षी आणि ईश्वराचा लक्षार्थ ब्रह्म. साक्षीची आणि ब्रह्माची त्या ठिकाणी एकता करायची आणि मग मात्र त्या दोन्हीची एकात्मता होते. आणि त्या दोन्हीची एकात्मता झाली की जीव हा खरोखरच शिवच होतोय. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अजिबात फरक नाही. जीव शिवाची एकात्मता होते आणि मग मात्र त्या ठिकाणी आपलं जन्म मरण सहज मिळून जातं. ब्रह्म स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. असं नाथांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. या लागी गा कपिनंदना शीघ्र करणी प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मण बहुप्रताप राणा काय बोलू. आता मी तुला सगळं शास्त्र सांगितलं. पाचाचं एकत्रीकरण कसं करायचं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त जीव कसा होतो याचं वर्णन प्रभू रामचंद्राने केलं. आता मात्र प्रभू रामचंद्र मूळ मुद्द्यावर आलेले ते हनुमंतरायाला म्हणायला लागलेले आता लवकर जा बाबा आणि या लक्ष्मणाला उठवण्याचा प्रयत्न कर. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसे उत्पत्ती समग्र ऐकून आल्हादे कपिंद्र काय उत्तर बोलत. रामाची बोल आणि सगळ्या वानराची बोल एकच आली. त्यावेळेला हनुमंतरायाला आनंद झाला आणि आनंदाने हनुमंतराय काय म्हणू लागले. समुद्रावर नांदण्याचं का तिने पालता केली लंका भेद्रला विनाद मुका तो हनुमान तसं शिरलावर जावला. मात्र प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणायला लागलेले 400 कोसाचा समुद्र उल्लंघन केलं. रावणाला भेद्र करून सोडलं. तो हनुमंतराय त्या ठिकाणी कार्यासाठी तयार झालेले. हनुमान जाटवता जीव सुरदुरंबित आडला देव पृष्ठवृष्टी केली योगी निज भावी कपिंद्र. सत्वर कपिपती औषधाने येईल निश्चिती सौमित्र उठवील मारुती उदय गबती न येता. देवाचं खात्री झालेली आहे की सूर्य उगवायच्या हनुमंतराय जाणार औषधी घेणार आणि लक्ष्मणाला उठवणार. लक्ष्मण उठल्या जाणार श्रीराम स्वयं निमित्त बांधील रावण राज्य विभीषण दापिलं. देवलोक म्हणायला लागलेले लक्ष्मण उठला की प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारणार रामराज्याची गुढी उभारणार देवाची बांधवणी सुटणार असं देवलोक बोलू लागलेले. फिटेल जगांची साखळी तुटेल देवांची बांधवणी आलो स्वर्गी गुढी उभारती. राज्य बेडी सुटेल स्वर्गातल्या स्वर्गातल्या देवलोकांची बांधवणी सुटेल. एवढी ताकद माझ्या प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मणाच्या उठण्यामध्ये माझ्या रामामध्ये असं त्यावेळेला प्रभू आणि त्या ठिकाणी